ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यमविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। सद्गुरुनाथ महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशि। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराच ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम विश्वानि देव सर्वकर दुरितानि परासुव यदभद्रं तन्न आसुव। सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्व ज्ञानेश्वर भक्त मंडळी, अध्यात्माचे पथिक, आज जो विषय घेण्यात आला, प्रथम शिवपूजी साहेबांनी गुरुच्या संदर्भात बोलले की आपणाला जर परमेश्वर प्राप्ती करून घ्यायचे असेल तर तो गुरु योग्य अधिकारी असणं आवश्यक आहे। ज्याप्रमाणे शिष्याला अधिकार हवा त्याप्रमाणे गुरुलाही अधिकार पाहिजे। नदीच्या पलीकडे जाण्यासाठी अलीकडच्या तीराला जाणारा माणूस थांबलेला आहे, त्याला पोहता येत नाही, म्हणून तो पहिल्यांदा एका आंधळ्या माणसाला विनंती करतो की मला पलीकडे घेऊन जा। परंतु आंधळ्या माणसाला मार्ग दिसत नाही, कुठं पाणी जास्त आहे, तर आंधळ्या माणसाच्या हाताला धरून जाणं धोकादायक आहे असं वाटल्यामुळं त्याच्या मागे जात नाही। दुसरा माणूस धडधाकट आहे, डोळे आहेत, परंतु पांगळा आहे, म्हणजे त्याला पाय नाही, मग त्याच्याबरोबरही जाणं धोक्याचंच आहे, कारण त्याला पाठीवर घेऊन जावं लागते, त्यानं जसा मार्ग दाखवेल तसं न्यावं लागतं, तेही काही खरं नाही, मग त्यालाही सोडतो। ज्यावेळी जो शरीरानं परिपूर्ण आहे, हात पाय धड आहे, डोळेही चांगले आहेत, असा माणूस परंतु त्याच्या हाताला धरून पलीकडच्या तीराला घेऊन जातो, याला दृष्टांत असा आपण मानतो। सिद्धांत याच्यावरचा असा आहे की आपणाला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, तर मग त्यासाठी गुरु कसा असावा, तर तो आंधळा मनुष्य म्हणजे कोण, तर आंधळा मनुष्य म्हणजे ज्याला शास्त्राचं अध्ययन आहे, ग्रंथाचं वाचन आहे, तो प्रवचन करतो, परंतु प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती त्याला आलेली नाही, म्हणजे तो ब्रह्मनिष्ठ नाही, की श्रोत्रिय आहे, म्हणजे त्यानं श्रवण केलेलं आहे, ग्रंथ ऐकलेले आहेत, ग्रंथ त्याला पाठांतर झालेले आहे। ज्ञानेश्वरीमध्ये कोणता विषय, भागवतामध्ये कोणता, वेदामध्ये कोणता, उपनिषदामध्ये कोणता विषय आहे ते तो समजावून सांगू शकतो। परंतु त्यांना जर आपण असं विचारलं की हे जे तुम्ही सांगता त्याचं तुम्ही प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे का, परमात्मा नावाची जी एक शक्ती आहे तिचा अनुभव तुम्हाला आलेला आहे का, तर तो चांगला जर असेल योग्य तर तो म्हणेल याची मला अनुभूती आली नाही। परंतु तुम्ही या जर मार्गाने गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी जाता येते, याला आंधळा मनुष्य असं म्हटलेलं आहे, म्हणजे शास्त्र अध्ययन आहे परंतु प्रत्यक्ष अनुभूती नाही। पण याच्या जर मागे आपण गेलो तर शास्त्र शब्दानं पाठ होईल परंतु त्याचा अनुभव येणार नाही, म्हणून असा गुरु हा एकांशानं आहे परंतु पूर्ण गुरु नाही, म्हणून त्याचा तेवढाचा उपयोग होत नाही की आपणाला जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय दर्शन त्यांना न झाल्यामुळे आपणाला होण्याची शक्यता नाही, म्हणून आंधळा कामाचा नाही, म्हणजे केवळ शास्त्र अध्ययन केला मनुष्य चालत नाही। दुसरा डोळे आहेत तो पाय नाही, याचा अर्थ काय, एखादा ब्रह्मनिष्ठ आहे, परमात्मा नावाची वस्तू त्याच्या अनुभूतीत आहे, तर एकदम अरण्यात राहणारे, जंगलात राहणारे मोठमोठे साधू असतात, परंतु ते श्रोत्रिय नाहीत, म्हणजे शास्त्र अध्ययन न झाल्यामुळे त्यांच्यासारखं आपल्याला जमत नाही। एकदम संसार सोडून द्या,
घरदार सोडा, आहार सोडा, असं जे काही ते अतिरेक दिसतो आपल्याला, तो आपण करणं शक्य नाही. मग त्याच्याही पाठीमागे जाणं हे आपणाला फायद्याचं नाही, म्हणून त्याचा त्याग करावा. मग श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ दोन्ही गुण ज्यांच्याकडे असतील त्यांच्या बोटाला धरून आपण पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे शास्त्राचा अध्ययन आहे, शास्त्राच्या आधारे परमेश्वराची सिद्धी करून दाखवतो आणि त्याच्यानंतर परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तो ब्रह्मनिष्ठही आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंसासारखा किंवा एकनाथ महाराजासारखे, स्वामी विवेकानंदासारखे अशी जी मोठी मोठी माणसं होऊन गेली पूर्वीच्या काळामध्ये, काही काळामध्ये महात्मा गांधी सारखी मोठी माणसं होती की ज्यांनी तसं जीवन जगले, जीवन जगून शास्त्र अध्ययन करून इतरांनाही तसं जीवन जगण्याची त्यांनी प्रेरणा दिली. म्हणजे काय की ज्ञानेश्वरीच्या मध्ये जो विषय सांगितलेला आहे तो विषय प्रत्यक्ष जगणारी माणसं आपल्या समोर पाहिजे. नाहीतर काय होतं, ज्ञानेश्वरी खूप पाठ आहे परंतु त्याच्यामध्ये असणारा ऐश्वर्य योग कोणता हा जीवन जगताना त्यांच्यातून दिसला पाहिजे. मनुष्य बोलणारे खूप आहेत पण त्याप्रमाणे आचरण करणारी माणसं कमी आहेत. म्हणून दोन्ही सद्गुण असणं आवश्यक आहे. म्हणजे एक तर शास्त्र अध्ययन असलं पाहिजे आणि त्या शास्त्र अध्ययनाचं जे ध्येय आहे, त्यांचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत त्यांना प्रत्यक्ष आचरणात आणलेला असला पाहिजे. म्हणजे परमेश्वर ही वस्तू अनुभूतीची वस्तू आहे, त्यांनी तो अनुभव घेतलेला पाहिजे. म्हणून नदीच्या पलीकडे जाण्याची इच्छा करणारा तो मुमुक्षु आणि आंधळा जो आहे तो श्रोत्रिय, म्हणजे केवळ शास्त्र अध्ययन केलेला, दुसरा डोळस आहे परंतु पाय नाही, म्हणजे तो ब्रह्मनिष्ठ आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला तो तारून देण्याची शक्ती त्यांच्यात नाही. ते सांगतील तर एकदम चला आसनं घाला, प्राणायाम करा, घर सोडा, संपत्ती सोडा, जंगलात चला, हे काय आपल्याला शक्य होत नाही. मग सर्वसामान्य माणसाचा उद्धार कसा होणार? तर संसारामध्ये राहून, संसाराची योग्य घडी लावून त्याच्यामधून कशा प्रकारानं सोडून घेता येईल अशा प्रकारचं मार्गदर्शन प्रत्यक्ष करून अनुभव आणून देणं, असा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असा सद्गुरू मिळणं भाग्याचं लक्षण आहे. आणि यांच्या संबंधित ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराज म्हणतात की बाबा सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी हा एक भाग. आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दात श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मग इतरांची आम्हाला काय आवश्यकता नाही. पण याचा अर्थ असा, इतरांची आवश्यकता नाही म्हणजे परमार्थाच्या क्षेत्रात आवश्यकता नाही. इथं काय अर्थ फार भिन्न होतात. माणूस एकदम काहीतरी विचित्र वागायला लागतात, आम्हाला कोणाचीच आवश्यकता नाही असं त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा की मला परमेश्वर प्राप्तीसाठी मला सद्गुरूचं बळ असल्यामुळं मला आणखी कोणाला तरी त्याची साथ घ्यायची गरज नाही. पण उलट अर्थ काय केला, म्हणजे अज्ञानी मनुष्याचा अर्थ असा केला की मला गुरु आहे, कोणाला मारामारी केली तरी मला सोडील सद्गुरू, असा त्याचा अर्थ आहे का? बिमारी आली, दवाखान्यात जाणार नाही, गुरुच माझं नीट करेल, ही धारणा नाही, ही चुकीची धारणा आहे. ते केव्हा की सर्व प्रकारचे भौतिक प्रयत्न संपल्याच्या नंतर तो मग तुम्ही त्यांच्यावर भार टाकणं योग्य. डोकं दुखण्यापासून गुरु करेल, माझं डोकं तर गुरु कमी करेल, असं काही योग्य नाही. कारण त्याची कारण खूप असतात, भौतिकच कारण असतात. भौतिक जे आजार असतात त्याला कारण भौतिक असतात, आध्यात्मिक कारण नसतं. परंतु भौतिक कारणालाही सद्गुरूला दुरुस्त करावं अशी जी एक श्रद्धा जी आहे ती तितकीशी उपयोगाची नाही. म्हणून संतांच्या वाक्यांचे अर्थ समजणं फार अवघड गोष्ट आहे. दिसायला अगदी सोपेच उदाहरणं दिसतात की श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. इतरांची काय गरज आहे आम्हाला, पण तू कोणत्या क्षेत्रामध्ये? परमार्थ समजून घेण्याच्या क्षेत्रामध्ये. आता तुमची सोयरी करायची आहे मुलीची, मग कसं जमेल त्या ठिकाणी? तुम्हाला इतरांचा मामाचं घ्यावं लागेल, भावाचं घ्यावं लागेल, सासऱ्याचं घ्यावं लागेल, शेजाऱ्याचं घ्यावं लागेल. आम्हाला कोणाचीच आवश्यकता नाही, मग जावायची आवश्यकता नाही असं म्हणावं लागेल. ते फार अवघड गोष्ट आहे. मग काय विचित्रपणा असा समाजामध्ये आला की संतांच्या शब्दांचे अर्थ योग्य न लावल्यामुळे माणूस उलट सुलट वागायला लागला, व्यवहाराच्या अपेक्षेमध्ये झाला. आणि मग हे सगळं खापर मग ते संतांच्या शब्दावर ठेवल्या जातं. नाही का आता नेहमी सर्वसामान्य शाब्दिक पंडित असं म्हणतात ना, महाराष्ट्रामधल्या संतांनी आमचं शौर्य कमी केलं. रामदास होते, तुकाराम महाराज होते, शिवाजी महाराज त्या काळातच शूर झाले. तेवढे शूर आता आहेत का कोणी? तानाजी त्या काळातच झाले. संतांच्या वाङ्मयाच्यामुळे शूरपणा कमी होत नाही, संतांच्या वाङ्मयात स्थिरता येते की कारण आम्हाला जे काम करायचं आहे ते योग्य डोळसपणाने आम्ही करू, इतकी त्यांची दृष्टी आहे. परंतु ते जर ज्ञान झालं नाही, शब्दांची दृष्टी आम्हाला जर आली नाही तर आम्ही फसून बसतो, म्हणजे अर्थ बरोबर लागत नाही. म्हणून शिवपूजे साहेबांनी जो विषय मांडला की
गुरु कसा पाहिजे? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ पाहिजे. परमात्म्याची अनुभूती आलेली पाहिजे. आलेली अनुभूती योग्य शब्दांच्या मधून आपल्यामधले विचार संक्रमित दुसऱ्यांच्या अंतःकरणात टाकता आले पाहिजे. ही एक शक्ती आहे, संक्रमण करणे. आता ही मधला काळ खंडित झाला. माझे विचार पुढच्या माणसाला पटवून देण्यासाठी एक शक्ती लागते आणि ती शक्ती आम्हाला निर्माण करावी लागते. आपोआप निर्माण होत नाही, त्याला खूप काळ लागतो. एक तर शब्दांचा अध्ययन पाहिजे आणि नीतिमूल्याला सांभाळलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. आता असलेले काय तर फारच जास्त पंडित आहेत, वागायचा काहीच पता नाही, त्यांचा प्रभाव पडत नाही. काय असले फारच पोहोचलेले आहेत, खालच्या स्तरापर्यंत येत नाही, मधले माणसं आदर होऊन जातात. म्हणून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. त्याच्यानंतर प्रकाशरावने आपल्या समोर जो विषय मांडला, ओम नावाची जी वस्तू आहे, कारण वैदिक वाङ्मय जेवढं आहे भारतामध्ये तर ते ओम पासून सुरुवात आहे. वेद मंत्र, प्रत्येक मंत्र म्हणत असताना ओमनच म्हणावा लागतो. आहुती देत असताना ओम म्हणून आहुती दिल्या जाते यज्ञाच्या मध्ये. ज्ञानेश्वरीची सुरुवात सुद्धा ओम पासूनच आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, तिथून सुरुवात आहे. ओम पासून त्यांची सुरुवात झालेली आहे. म्हणजे ओम जो हा शब्द आहे हा एका अक्षरी ब्रह्म म्हटलेला आहे. ओमला एकच अक्षर आहे परंतु ते ब्रह्मरूप आहे. ओम खम ब्रह्माय नमः, ओम अजपा खम ब्रह्माय नमः, अशी जी मंत्र आहेत ज्यामध्ये ओम हा जो शब्द आहे हा सर्व व्यापक शब्द आहे. परंतु ओम म्हणजे संपलन आहे, ओम सुरुवात आहे की तेथून ओम जो आहे संसार आणि परमार्थ या दोघांना जोडणारा पूल आहे. संसाराची सुरुवात ओम पासून पुढे झाली, परमार्थाची सुरुवात ओमच्या पाठीमाग आहे. ओम पासून पाठीमाग जावं लागतं. ओम म्हणजे पूर्णता नाही, ओम म्हणजे परमार्थाला तेथून मागे जाणं, संसारामध्ये पुढे येणं, असा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून अ उ आणि म असे त्याच्यात 3 वर्ण आहेत. आता हे वर्ण कुठून निघतात? आकार. आकार जे आहेत बेंबीच्या खालच्या भागातून निघतात. म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र. मणिपूर चक्राच्या खाली आणि मूलाधार चक्राच्या वर या मधल्या एका भागामधून प्रत्येक ध्वनी पडतो. ओम हा मूल ध्वनी आहे. कारण जगामध्ये हा एकच असा मंत्र आहे की जो मुका माणूस सुद्धा म्हणू शकतो. बाकीचं कुठल्याही मुका माणसाला म्हणता येत नाही, पण हा मंत्र बरोबर शिकवला तर म्हणू शकतो तो. ओम मला म्हणता येतं त्याला. म्हणून या ओमची साधना करणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर वर्णज्ञान वाग विषयो यत्रच ब्रह्म वर्तते तदर्थमिष्ट बुद्ध्यर्थम लघवर्तंतोपदिश्यते, असं वर्ण उच्चार नावाचा एक ग्रंथ जो आहे मूलभूत. कारण वेद मंत्र समजावेत अशा प्रकारचे खूप प्रयत्न झाले, परंतु वेद मंत्र समजण्यासाठी लागणारी जी योग्यता आहे ती वर्णांचा उच्चार जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत वेद मंत्र समजत नाही. वेद मंत्र पाठ होतील परंतु त्याचे अर्थ नीट लक्षात येत नाहीत, त्याचा प्रभावही पडत नाही. म्हणून वर्ण ज्ञानम असं जे म्हटलेलं आहे की ते वर्ण ज्ञान म्हणजे आकार, उकार आणि मकार असे 52 मातृका जे आहेत त्या 52 मातृकेला जाणणं आवश्यक आहे. आणि त्याची सुरुवात ओम पासून आहे, म्हणजे अ पासून आहे. अ म्हणत असताना आता त्याचं प्रात्यक्षिक जर आपण करू लागलो तर त्याचा अनुभव येतो. हे सगळं प्रत्यक्ष आहे. हे शास्त्र म्हणजे थोतान नाही किंवा अस्पष्ट नाही, हे करून बघायचं असतं. आता अ म्हणायचं, डोळे झाकायचे आणि अ म्हणायचं, तिसऱ्या माणसाला समोर बसवायचं, सगळे कपडे काढून ओम म्हणायचं. तर ओम तुम्ही म्हणत असताना तर ते तुम्ही जसं त्याला खोलवर म्हणत जाल, लांब म्हणत जाल, त्या पद्धतीनं ते जागा दाखवते. कोठून त्या निर्माण होऊ लागल्या ती जागा बरोबर दाखवते. अ म्हणताना अ हे बेंबीच्या खालूनच. ते ज्यावेळी आत्मा जो असतो, आत्म्याला असं वाटतं की आता व्हावं, ओम म्हणावं, तर आत्मा हा मनाला प्रेरणा देतो. मग नंतर तो वायूला प्रेरणा देतो. म्हणजे आत्म्या आणि मन याच्यामध्ये बुद्धी एक वस्तू आहे. आणि मग ते बुद्धी मनाला प्रेरणा देते, मन वायूला ढकलते. वायू हा जठरामध्ये येतो आणि वायू हळूहळू असा वर वर येतो. आणि ज्यावेळी कंठामध्ये येतो
त्यावेळी त्याला नाद असं म्हटलं जातं. त्याला वर्ण म्हटलं नाद म्हणतात. आणि कंठामध्ये आल्याच्या नंतर त्याचे मग भाग होतात वेगळे वेगळे. मग जिभेच्या आधारे व तालू स्थानाला लागलं तर ई तयार होतो. आणि तोच वायू एकदम मूर्धेला लागला म्हणजे ज्याला आपण टाळू मानतो. तालू वेगळी वेगळी. आपण तालू कशाला म्हणतो? मूर्धेला मानतो. मूर्धा म्हणजे वरचं जे घुमट असल्यासारखं जे आहे. त्यावेळी जीभ जिथं तिथं हवा लागून जीभ लागली की तिथं ट वर्ण तयार होतो. ट ठ ड ठ न र श आणि ळ इतके वर्ण मूर्धा स्थानातले आहेत. मग तिथं अशा प्रकारचे. नाकामधून आला तर अनुस्वार तयार होतो. दाताला जीभ लागली आतल्या बाजूला तर त थ द ध न हे वर्ण तयार होतात. म्हणजे असं मधातून आत्म्यापासूनच ही प्रेरणा चालू आहे. परंतु आपण त्याला बघत नाही. आपण तोंडातून वर्ण पडू लागले. जोपर्यंत तोंडात ते कंठात आहे तोपर्यंत ध्वनी, त्याच्यावर आले की वर्णरूप होतं. आणि ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी त्याला आपण स्वर, व्यंजने, अक्षर असं तयार होत. म्हणून व्याकरणकरण असं म्हटलेलं आहे की वर्ण ज्ञानम वाघ विषयो. म्हणजे हा वाघचा विषय आहे, वाणीचा विषय आहे वर्ण. वर्ण ज्ञान, वर्णांचं ज्ञान होणं हे ब्रह्माचा विषय आहे. वर्ण ज्ञान वाघ विषयो यत्रच ब्रह्म वर्त. त्यातून ब्रह्माचं अस्तित्व आहे. ब्रह्म त्या ठिकाणी नांदतो. तदर्थ त्याच्यासाठी तदर्थ मिष्ट बुद्ध्यार्थम लघुवर्तनतोपदिशते. त्यासाठी लहान लहान जरी आपण प्रयत्न केला तर त्याची प्राप्ती होते. परंतु हा प्रयत्न होत कसा नाही की आपणाला असं वाटतं की एकदम मोठा ग्रंथ समजावा. मोठा ग्रंथ कसा समजेल? तुम्ही जे म्हणता ते कुठून निघू लागलेलं आहे याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. तर ओम म्हणायचं असेल तर ओम एकदा म्हणून जमणार नाही. 1000 वेळा म्हणावं लागेल. म्हटलं की बघावं लागेल. यासाठी एक प्रयत्न असा केला जातो की समोर आरसा ठेवला जाते. आपण एकटेच आहोत समजा. समोर आरसा ठेवून ओम म्हणायचा. म्हणजे या आपले जे काही कंपना असतात शरीरामध्ये ती सगळी आपली आपणाला दिसतात. आपण म्हणत असताना आपल्या त्या ओम म्हणत असताना कुठं कुठं कसा कसा बदल होतो तो प्रत्यक्ष आपल्याला त्याच्यात दिसतो. आणि मग तसा बदल एकदम तर नाही दिसणार. ओम म्हटल्यानं काही दिसणार नाही. लांब म्हणावं लागेल. आणि सुरुवात केल्यानंतर कसा होते आणि ज्यावेळी ते त्याला आटत जाते ज्यावेळी त्यावेळी काय घडतं. म्हणून भारतीय वर्ण उच्चारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की अशिवाय एकही मंत्र नाही. राम म्हटलं तर रच्या मध्ये आ आहे आणि मच्या मध्ये अ आहे. हे 2 ला राम म्हणता येत नाही. म्हणून सगळीच मंत्र परावलंबी बाकीचे आहेत. ओला जर काढलं तर कुठलाच मंत्र तयार होत नाही. म्हणून ओमला जे एवढं महत्व आहे त्याचं कारण की त्याचं कारण असं की त्याशिवाय तुम्हाला हलताच येत नाही कोणत्याच ठिकाणी. म्हणून वेदमंत्राची जी सुरुवात ओम पासून आहे त्याचं कारण हे आहे. आणि याला सोडून मंत्र जपतात वरच आहेत ते सगळे. मूलभूत स्थानावर जात नाहीत ना. अ म्हटल्याशिवाय कुंडलीला धक्का बसत नाही. हे सगळे तोंडातले मंत्र आहेत. मूलभूत अ असा एक वर्ण आहे की तो मधातून काढतो. बरं याच्यात कसं आहे? अ म्हटलं की तोंड उघडतं. उ म्हटलं की तोंड असं ओठ एकत्र येतात. म म्हटलं की पूर्ण बंद होते. ओम नंतर जे होते सुरू होते वर्ध अर्थचंद्र आहे. अर्धी मात्रा जी आपण म्हणतो ती मच्या नंतर जे उच्चार नाकामधून होतो तो महत्वाचा आहे. ते अर्धमातृका आहे. तर ती म्हणता आली पाहिजे. आता दुसरी गंमत अशी आहे की तुम्ही नुसतं म म्हणता येत नाही. अ उ म नाही म्हणता येत. आता ओम मध्ये जे म म्हटला जातो तो बंद होते तोंड. नुसतं म म्हणून बंद करून बघा जमते काय? आता ओम बंद झालं. हे ओठ बंद झाले ना. नुसतं म म्हणून ओंकारावर जमते काय? म येत नाही. कारण हा म जे आहे ना व्यंजन आहे. त्या वर्णाला धरल्या म्हणजे अ उला धरल्याशिवाय मचा उच्चार होत नाही. त्याला अर्धमात्रा जर म्हणायचं असेल तर नुसतं असं करेल तो. मला कोण असं करता येते का बघा? नाही जमत ते. म्हणून ओमचा जी सुरुवात अ पासून आहे आणि संपते कुठं? त्या अर्धमात्रेच्या नंतर संपते. म्हणून याचं प्रात्यक्षिक असं आहे की म्हणजे अभ्यास ज्याला आपण म्हणतो त्याचं असं प्रत्यक्ष करून बघावं लागतं. याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे की ओम त्यानंतर यायला नुसतं म म्हणून जमतं का बघा? नाही जमत ते. कारण या ओमची अशी सिद्धी आहे. ओमच्या मध्ये अशी ताकद आहे की जी संसारही चांगला होऊ शकतो आणि परमार्थही घडू शकतो.
मग आता अशा प्रकार मांडुक्य उपनिषद जे आहे केवळ या एका ओम शब्दासाठी पूर्ण मांडुक्य उपनिषद त्यांनी जवळपास 20-22 जे मंत्र आहेत ती सगळी त्याच्यावरच टाकले, ओमवरच टाकलेली आहेत. म्हणून आता ओमचा विचार म्हणजे सगळ्या विश्वाचा विचार आहे. सर्व धर्मशास्त्र जगातलं जेवढं काही वाङ्मय आहे ते ओम मध्ये टाकलेलं आहे. म्हणजे काय, या अच्या शिवाय कुठला शब्द तुम्हाला उच्चार करता येत नाही. म्हणून वेदांच्या मध्ये ओमचं एवढं महत्व गाण्याचं कारण असं की शरीराची रचना अवर अवलंबून आहे. कारण म्हणून आली की आनंद निर्माण होतो. आता आपलं असं असतं की एकदा दोनदा म्हटलं की आनंद मिळाला, असं नाही. त्याला खूप वेळा म्हणावा लागतो त्याला. म्हणजे याचे अचे कसे प्रकार आहेत, ओमचा कसा प्रकार आहे, ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत. आता हे ऱ्हस्व दीर्घ कसे समजायचे. आता आपलं सेकंड मिनिट झालं, त्या काळात काय होतं तर त्या काळात असं होतं की हे जे अंक आहे या अंकाच्या बुडाला जर असं आपण बोट लावलं तर ह्याच्यामध्ये असं असं सुरू होते, त्याला नाडीच चालू असते. तर एकदा असं केलं की त्याला ऱ्हस्व मात्रा, ऱ्हस्व झालं असं करते ना मधातून, एक वेळ त्याला ऱ्हस्व म्हणायचं. दीर्घ कसं असतं, याच्यात दुप्पट झालं की दीर्घ झालं, आणि एकाच्या तिप्पट झालं तर त्याला प्लुत म्हणतात. ऱ्हस्व उच्चार, दीर्घ उच्चार आणि तिसरा प्लुत उच्चार, असे 3 प्रकारचे उच्चार आहेत. आता याच्यामध्ये पुन्हा आणखी अनेक प्रकार पडतात, 9 प्रकार पडतात. उद्दात, अनुद्दात आणि स्वरित. उद्दात ऱ्हस्व, उद्दात दीर्घ आणि उद्दात प्लुत. आता हे कसे उच्चार करायचे तर याच्यासाठी साधनेचीच गरज आहे. की साधना जर आता पहिल्यांदा हेच समजत नाही ना, याला बघणं म्हणजे मन स्थिर असेल तरी सापडते, नाही तर नाही सापडत. मन शांत, म्हणजे किती अभ्यास केला असला पाहिजे ऋषी मुनींनी किंवा याला पाहायला शिकलं पाहिजे. मग हे एकदम लक्षात येत नाही असं दाबल्यावर. त्याला अगदी आपलं मन स्थिर पाहिजे आणि त्याची मग ते नाडी आपल्याला समजते. आणि जगामध्ये सर्व रोगांचं जे निदान होतं तर याच्यावरच होतं. याच्यातून जे निदान होतं ते निदान कुठलीच मशिनरी करू शकत नाही जगातली याच्यातून. परंतु याचं ज्ञान असणारी माणसं हवी आहेत. नाडीतून जी बिमारी समजते वैद्याला ती यंत्रा नाही समजू शकत, कारण यंत्रामध्ये एका रोगाचा एकच गुण दाखवते. रक्त तपासलं तितका पुरती त्याची परीक्षा, लघवीचा गुण याच्यात दिसत नाही, लघवी वेगळी तपासावं लागते. याच्यात तसं नाही. या नाडीच्या मध्ये नाडी परीक्षा करणारे जे लोक असतात ते एकाच वेळी जर पाहिलं तर 3-4 प्रकार एकदा सांगतात. तुम्हाला पोट दुखतं का, डोळे दुखतात का, कंबर दुखतं, लघवीतून काही तुम्हाला दुःख आहे काय, सगळं जाणतात. कारण हे परावलंबी नाही, हे स्वावलंबी विद्या आहे. म्हणून आपल्याला ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत उच्चार करायचं असेल तरी अंगठ्याच्या बाजूची नाडी समजून घेणं आवश्यक आहे. आता एका दिवशी नाही समजा, दररोजच त्याला बघत जावं लागतं की आपण कशा पद्धतीने चाललो. म्हणजे हा जो विषय आहे, ओमचा जो विषय आहे की ओम म्हणजे सर्व धर्मशास्त्र आहे. मानवी जीवन पूर्ण ओमच्या सभोवतीच आहे. ओम शिवाय आपला उद्धार होणं शक्य नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ओमच्या संबंधी खूप लिहिलेला आहे. त्याचा फक्त अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्याच्या जाधव सरांनी गुरुच्या संबंधी जे बोललेलं आहे की ते एखादी व्यक्ती या रूपाने न पाहता एक शक्ती या अर्थानं आपल्याला श्रद्धा बांधता आली पाहिजे. कारण काय, जोपर्यंत आपल्या पुढे एक दीप असणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. पण आजच्या काळामध्ये काय झालं, गुरु म्हटला की शिष्याकडून एक प्रकारच्या पैशाची लालूच समाजातून उभा राहिली. त्याच्यामुळे गुरु बद्दलचं जे मत आहे देशामध्ये किंवा जगामध्ये तितकंसं चांगलं मत नाही. त्याचं कारण की वैराग्यशील गुरु मिळणं हे फार अवघड गोष्ट आणि कठीण बाब झालेली आहे. की ज्यासाठी जी मंडळी परमेश्वर प्राप्तीसाठी निघालेली आहे त्यांनी जर पैशाचा लोभ धरला तर बाकी सगळा समाज पैशाच्याच मागे लागतो. म्हणून आमच्या समोर असा आदर्श कुठेतरी दिसला पाहिजे. मग पैसा पाहिजे, पैशाशिवाय जीवन चालत नाही, हे अगदी सत्य आहे. पण कोणाकोणाने किती हे आवश्यक आहे. शिष्य दरिद्री होत असताना सुद्धा तुम्ही जर पैसाच घेण्याचा प्रयत्न कराल तर तो उद्या लुटेल ना. मग त्याला जर लक्षात आलं की हे काही खरं नाही तर तो लूट करायला लागेल. म्हणून पैसा कोणाकडून घ्यायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा हे लक्षात आलं पाहिजे. श्रीमंत जरी मनुष्य असला तर त्याच्याकडून तुम्ही किती पैसा घेणार हे गणित लावलं पाहिजे, ठेवता आलं पाहिजे. कारण गुरु संसारी आहे, त्याला काही पैशाची गरज असेल तर या गोष्टीबद्दल वाईट मत नाही. पण लुटारू माणसासारखं कितीही पैसे जमा करीत राहणं
शिष्य दरिद्र झाला तर हरकत आहे, म्हणून माझे पैसे मला मिळाले पाहिजे. याच्यातून अध्यात्माची संगती कशी लाभेल, माणसं ज्ञानी कशी होतील? कारण आम्ही पैशासाठी दुकानदारी करतो, पैशासाठी आम्ही नोकरी करतो, पैशासाठी व्यापार करतो. आणि महाराज लोक पैशासाठी जर महाराज करत असतील तर तुमच्या मागे याची काय गरज आहे? पैसेच कमावत बसतील ना मग. असंच झालंय आता. म्हणून मला सांगायचं काय असं की प्रत्येक गोष्ट विवेकानं केली पाहिजे. विवेक जर माणसाचा सुटला तर दुःख होतं. बरं, दुसरं आपल्या धर्मशास्त्रात असे काही वेदमंत्र आहेत किंवा दरिद्री मनुष्याला संसारामध्ये सुखी बनवण्यासाठी भौतिक दृष्ट्या, कारण भौतिक दृष्ट्या जर माणूस समाधानी राहिला नाही तर परमार्थात त्याची प्रगती होऊ शकत नाही. ही 100% गोष्ट खरी आहे. कारण तेवढं वैराग्य आपल्याकडे नाही. कारण आपल्याला राहण्यासाठी घर पाहिजे, भोगासाठी पत्नी पाहिजे, मुलं बाळ पाहिजे, शेजारी पाहिजे, आणि यांच्यात जर राहायचं असं आपल्याकडे पैसा पाहिजे. आता जी लोक रात्रंदिवस सांगतात पैशाची गरज नाही, ती सुद्धा पैसेच मागतात. मग पैशाची गरज, पैसे कशाला मागता असा जर शिष्य विचारला तर गुरु शिवाय देईल. मग काय करता? असं नाही जमणार. म्हणून विवेकानं चालता आलं पाहिजे की आपल्याकडे गुरुदक्षिणा आहे. गुरुदक्षिणा कोणाला द्यायची आहे? ज्यांच्याकडून आम्ही विद्या शिकली त्यांच्याकडून. आणि ते सुरुवात केला नाही केले तेव्हा दक्षिणा नाही. 12 वर्षे संपल्याच्या नंतर ज्यावेळी शिष्य आपल्या घरला जातो त्यावेळी गुरुने त्यांना गुरुदक्षिणा मागायची असते आणि शिष्याने ते देणं आवश्यक असते. 12 वर्षे विद्या शिकवल्याच्या नंतर ती दक्षिणा कशासाठी असते? ती दक्षिणा दुसरे जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी त्याचा वापर असतो. त्यावेळी ग्रँट वगैरे काही नव्हतं ना शाळेत सारखं, म्हणून त्याचा वापर तसा केला जात होता. आम्ही त्याचा अर्थ असा केला की आमच्या पोटासाठी सगळं द्या, नाही मग विद्या राहणार नाही, ते अज्ञानच होतं. मला सांगायचं असं आहे की संसारामध्ये सुद्धा संसार त्या शिष्याचा नीट कसा होईल इकडं गुरुनं लक्ष देणं आवश्यक आहे. संसारात जर तो आयगाई करीत असेल तर त्याला सांगता आलं पाहिजे की बाबा दिसणाऱ्या वस्तू तुला जर नीट मानता आल्या नाहीत तर न दिसणारी परमार्थ नावाची शक्ती तिची अवस्था तू कशी करू शकशील? कुंडली जागृत जर करायची असेल तर तुला खाण्यावर कंट्रोल करावं लागेल ना. खायाच्या कोणत्याही वस्तूवर पोट दुखेल, पाठ दुखेल, कमर दुखेल, डोकं दुखेल, कुंडली जागृत कशी होईल? नाही होणार. पण माझ्या पाहण्यात काही अशी माणसं आहेत, अगदी माझ्या जवळची माणसं, बोलत असताना असं होतं आमची कुंडली जागृत झाली म्हणतात. अगदी कशी जागृत झाली? म्हणजे आमच्या गुरुच्या कृपेने जागृत झाली. आनंद झाला बाबा. काही वेळा असं दुःख सांगतात की भयानकच दुःख सांगतात. आता मी त्यांना म्हणत नाही, पण मला जाणवतं की हा माणूस असा विचित्रपणा का वागतो, तर ते मानसशास्त्र दृष्ट्या ते रोगी आहे. ही गोष्ट अगदी सत्य आहे. परंतु व्यक्तिमत्व दुभंगल्या गेलं त्यांचं. ज्यावेळी ते असं बोलत असताना अगदी ते सांगतात कुंडली जागृत झाली आणि आम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं. आणि जेव्हा कुटुंबाचा विषय निघाला की एवढे दुर्बल होऊन जातात की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. अरे कुंडली जागृत झालं, एवढं घाबरायचं काय कारण आहे? मग कारण जे जन्मल ते मरेल. या ठिकाणी घर तर नव्हतं 100 वर्षापूर्वी, मग आश्रय म्हणून केलेला घर. घर काय झोपडं काय तर काय फरक आहे? कारण उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून बचाव होण्यासाठी घर. घर गेलं म्हणून आपण मरायचं, तर हा विषय लक्षात येत नाही माणसाच्या. म्हणून कुंडली जागृत झाली असं म्हणायची आवश्यकता नाही. ती तुमच्या अंगावर दिसली पाहिजे. तुमच्यातून ते शब्द तसे मधाळ शब्द बाहेर पडले पाहिजे. समाजाला तुमच्या शब्दाला मोहिनी पडली पाहिजे. त्यावेळी ती कुंडली जागृत झाली असं लोक समजते. पण हे सांगत असताना आता असं सांगणारी माणसे जर घाबरू लागले तर अवघड गोष्ट आहे नफा. अहो घाबरणे म्हणजे सापाला घाबरा, वाघाला घाबरा हे शक्य आहे. माणसाला का घाबरता? अन्यायाच्या विरुद्ध का लढा देत नाही? अन्यायाला अन्याय म्हणत का नाही? म्हणजे तुमच्यामध्ये कुठतरी ती उणीव आहे, भित्रेपणा मनात आहे. आणि कुंडली जागृत झाली त्याचं पहिलं लक्षण तो निर्भय असतो. निर्भय असतो सापाला जाऊन धरतो का, वाघाला धरतो का, अग्नीत हात घालतो का? असं नाही करणार. विवेक जागृत ठेवतो. विवेकानुरूप आपली जीवन पद्धती तो बनवतो. म्हणून गुरु नावाची जी वस्तू आहे ती गुरु नावाची वस्तू आपल्या अंतःकरणामध्येच आहे. मज हृदय सद्गुरु जेणे तरी हा संसार पुरू, म्हणून विषयचा त्या धरू विवेकावरी. विवेकावरच आदर पाहिजे. विवेकाला ते उचलून प्रत्यक्ष वाचू लागलात त्याला फार मोठी किंमत आहे. म्हणून जी काही आध्यात्मिक जी दृष्टी आहे
ती हजारो माणसाला प्राप्त होत नसते, ही कमीच माणसाला प्राप्त होत असते पूर्वीपासूनच. जर माणसाला जास्त गोळा करायचं असेल तर अध्यात्म सांगून चालत नाही. मग त्यांना पुराण सांगणे, पुराणामधून हळूहळू उपदेश करीत जाणं. तुम्ही जर एकदम अद्वैत वेदांत जर मानला तर लोकांना काही समजत नाही. म्हणून लोकांच्या मध्ये आता भ्रम निर्माण झाला की आम्ही ग्रंथ वाचलो, ज्ञानेश्वरी पाठ झाली, कीर्तन करायला हवं, प्रवचन करायला म्हणजे आम्ही परमार्थ साधला असं त्यांना वाटतं. परंतु ही गोष्ट अज्ञानाचं लक्षण आहे. ते परमार्थ ही वस्तू अशी आहे की तुम्ही प्राप्त झाली म्हटलं की संपलं. ही प्राप्त झाली असं म्हणणारी वस्तूच नाही, ही सतत विकसित वस्तू आहे. आमच्याकडे प्रकाश आहे, कायमचा राहिल्याचा भरोसा नाही ना. मग त्याला जागृत ठेवण्यासाठी सतत आम्हाला जागृत राहावं लागते. म्हणून ओमची व्याप्ती एवढी मोठी आहे. दुसरा एक त्यांच्याकडे विषय निघाला की बाबा आकाश तत्व जे आहे, आकाश तत्वाचे दोन अर्थ आपल्याकडे लागलेले आहेत. पंचमहाभूतापैकी एक आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे आकाश, ह्या आकाशाचा विषय शब्द आहे. दुसरा खंब्रह्म जे म्हटलेलं आहे ते याच्या पलीकडे आहे. हा शब्द विषय जो आहे आकाशातून जन्माला होतो, आकाशाला जड मानलेला आहे आपल्याकडे, आणि परमात्मा चेतन आहे. म्हणजे असे अर्थ जे असतात ते भिन्न भिन्न असतात. एक ग्रंथ वाचून त्याची पूर्णता होत नाही. गुरुची आवश्यकता यासाठी आहे की ती वस्तू नीट समजली पाहिजे, आणि ती वस्तू समजण्यासाठी अध्ययनाची आवश्यकता आहे आणि मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर माऊलींना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आकाश एक गुंफा आहे म्हणून सांगितलेलं, आणि या गुंफेच्या मध्ये परमात्मा नांदतो, त्याला तुम्ही ओळखा. ज्ञानेश्वर माऊलीचे अभंग आहेत, परंतु वारकरी संप्रदायाची माणसं याच्यावर कधीच बोलत नाही. कारण परमात्म्याचं प्रत्यक्ष साधन अभंगामधून ज्ञानेश्वर माऊलीनं मानलेलं आहे. परंतु ते अभंग पाहणं, तशी साधना करणं आवश्यक आहे. कीर्तन करण्यासाठी जर वाचत असाल तर त्याचा काहीच पता लागत नाही. परमेश्वर मला समजावा, ज्ञानेश्वर म्हणून कुठं सांगितला हा विषय, याची जर दृष्टी आली तर ती गोष्ट लक्षात येते, तर ती गोष्ट लक्षात येत नाही. म्हणून वेदाध्ययन असो, शास्त्राध्ययन असो, दर्शनशास्त्राचा अभ्यास असो की पुराणांचा अभ्यास असो, या सगळ्यांचा उद्देश हा एकच आहे, परमार्थ प्राप्ती होणे, आपलं जीवन सुखात समाधानानं नांदणं आवश्यक आहे. आणि यासाठी संसार आवश्यक आहे. कारण संसार म्हणजे काय, शरीर आहे, आणि शरीर आणि आत्मा एकत्र आहेत. जर आपण आत्म्याला बाजूला काढलं, शरीराला काय किंमत आहे, आणि शरीर जर बाजूला काढलं तर आत्म्याला काय किंमत आहे. आत्मा नावाचं अस्तित्व काय आहे, आत्माची वस्तू काय अनुभूतीला येते, शरीराच्या माध्यमामधूनच आत्म्याची अनुभूती येते. नाहीतर आत्मा समजतच नाही. एरवी आपल्या भोवताल किती आत्मे असतील इथं, काय काय तर त्याचं अस्तित्व जाणवतं का आपणाला, का जाणवत नाही. तर निराकार असलेली वस्तू ही आपल्या अनुभूतीला येत नाही. कारण त्या निराकाराला आकारात आला तर त्याची किंमत आहे. निराकार आकारात यावा तर त्याची ओळख होते. निराकार निराकारात राहिला तर आकारही आकारात राहत नाही. कारण शरीर आत्म्याच्या आधारानं जगते, आत्म्याच्या आधारानं वाढतो. वाढ कोणाची, शरीराची, पण कशामुळे, आत्म्यामुळे. आत्मा जर नसेल तर प्रेत वाढतं का, वाटेल ते पदार्थ त्याच्यात टाका, प्रेताची वाढ होत नाही. मग वाढवते कोण, आत्मा वाढवते. म्हणून त्याची ओळख कशा पद्धतीनं करायची, त्याची ओळख कशा रीतीने होईल, यासाठी अध्यात्माचे पाठ घ्यायचे असतात. आपण पाहतो की शरीरामध्ये श्वासोश्वास रात्र दिवस चालू आहे, ही उघड गोष्ट आहे. का सर्व रोगांचं परीक्षण श्वासामुळेच होतं. श्वास जर नसेल तर कुठल्याच रोगाचं परीक्षण होऊ शकत नाही. कारण श्वासोश्वासा आत्म्याचं अस्तित्व दाखवतो. आत्मा आहे का नाही कशावर समजतं, श्वासावर समजतं. स्थूल श्वास जर नसेल तर नाडी पाहतात, म्हणजे नाडीतून कोणाची गती आहे, श्वासाची गती आहे. नाडी कुठपर्यंत चालतं, आत्मा आहे तोपर्यंत चालते. आत्म्याचं अस्तित्व संपलं की नाडी बंद होते. त्याचा उलट असा विचार आहे, नाडी जर चालली नाही तरी आत्मा असू शकतो. आता विषय थोडा लक्षात घ्या. श्वासोश्वास बंद झालेला आहे परंतु आत्म्याचं अस्तित्व असू शकतं. पण आत्म्याचं जर अस्तित्व नसेल तर मग श्वास राहू शकत नाही. आत्म्यावर श्वास अवलंबून आहे पण श्वासावर आत्मा अवलंबून नाही. विषय लक्षात आलं ना. श्वासोश्वास चालू आहे म्हणजे आत्मा नक्की आहे. इतक्या सूक्ष्म अवस्थेत एखादं नाडी चालते की आता मनुष्य जगते का नाही असं वाटतं.
परंतु आत्मा असल्यामुळे त्याचा विकास होऊ शकतो, त्याचं जीवन वाढू शकते. म्हणून समाधी घेणारी जी जुनी माणसं जी होती ती कित्येक दिवस कित्येक महिना राहत होते. त्याची नाडी लागत नव्हती, अजिबात राहायची नाही नाडी. मग आत्मा राहायचा, तो जर वाढला की पुन्हा त्याच्या स्थूल रूपामध्ये आपल्याला समजतं. नाडी अत्यंत बारीक अवस्थेच्या मध्ये काही समजत नाही. आता रोगांची कारण मी एका पुस्तकात वाचली, आपण व आपले आरोग्य नावाचं, पुण्याहून 62ला पुस्तक छापल्या गेलं ते गव्हर्नमेंट प्रतिमध्ये, की रोगांची सगळीच कारण बहुतेक मेंदूत असं त्यांनी सांगितलं. मेंदूत जर खराबी आली तर खालचे रोग निर्माण होतात. तर ते म्हणजे विचित्रच वाटते की आपणाला. डोळ्याला दिसत नाही, डोळ्यात दोष नसतो म्हणता येतो, ते मेंदूची नस कुठली बिघडली की डोळ्याला दिसणं कमी होतं. हे ऐकण्याचे प्रकार आहे, त्या हाडांची वाढ होते आणि त्याचं बंद होते ऐकणं, असं बहिरेपणाचं कारण त्यांनी सांगितलं. अशा अनेक गोष्टी ज्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी जरी भौतिक शास्त्राला समजलेल्या असल्या तरी मेंदूतल्या ज्या काही ग्रंथी खराब होतात, त्यातल्या पेशी ज्या खराब होतात, त्याचं कारण काय तर परिसर आहे त्याचं कारण. आता आपण असं म्हणत असताना म्हणजे मला काय सांगायचंय, किंवा आत्मा जर नसेल, श्वास बंद होतो, त्याचं अस्तित्व संपत. पण श्वास बंद जरी झाला तरी आत्म्याचं अस्तित्व असतं, पुन्हा श्वास सुरू होऊ शकतो. आत्मा गेल्यावर पुन्हा श्वास सुरू होत नाही. श्वास जर बंद झाला, आत्मा जर आत राहिला तर पुन्हा श्वास चालू होऊ शकतो. श्वास बंद होतो म्हणजे आपल्या लक्षात येत नाही, त्याचं अस्तित्व आपल्याला समजत नाही. म्हणून परमात्म्याकडे जायचं म्हटलं तर काय, तर आपल्या शरीराची निगा उत्तम प्रकारे करता आली पाहिजे. त्याचप्रमाणे संसार उत्तम पद्धतीनं मांडता आलं पाहिजे. तर काही वेळा असं घडतं की सगळे उद्ध्वस्त झालेली माणसं, संसाराच्या सगळे बिघडून गेलं काम आहे, त्यांच्यासाठी हा विषय नाही. त्यांच्यासाठी मग सर्व नश्वरच दाखवावं लागतं. मागे एकदा विषय आला की एक गुरु उंच टेकडीवर राहत होते. त्या ठिकाणी 2 शिष्य जायचे, परंतु वेळ चुकून जायची, याची वेळ वेगळी त्याची वेळ वेगळी. मग एका शिष्याने विचारलं, महाराज परमेश्वराची भेट करून घेण्यासाठी संसार सोडावा लागतो का नाही? ते म्हणले, अरे संसारात राहून जर परमेश्वर मिळाला असता तरी अरण्यात जाऊन लोक तपश्चर्या कशाला करीत होते? संसारात राहून परमेश्वर मिळत नाही. आनंद झाला. हे आपले साधना लागले, प्राणायाम ध्यान धारणा, गाव सोडून जंगलात. हा दुसरा शिष्य होता, त्याने अशी विनंती केली की महाराज परमेश्वर प्राप्तीसाठी अरण्यात जाणं आवश्यकच आहे काय? तिने सांगितलं, अरे अरण्यात जाऊन परमात्मा मिळतच जर आला असतात, वशिष्ठासारखी गावात राजाचे गुरु होऊन कशी राहिली असते? हो खरी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी. महा संसार करायला तो जंगलात राहायचा. 12 वर्षाला दोघांची भेट झाली. पुन्हा तिकडे तुम्ही काय करा, मुलं बाळ शेती वगैरे सगळं पद्धतशीर आहे, म्हणजे काय संसारात गुंतून बसला? म्हणजे का? अरे आपल्या गुरुनं असं सांगितलं की जर संसारात जर परमेश्वर मिळाला असता, ऋषी मुली अरण्यात कशाला गेले असते? असं सांगितलं म्हणून गेलो मला जंगलात. त्यानं सांगितलं, मला असं गुरुनं सांगितलं, जंगलात जाऊन जर परमेश्वर मिळाला असता तर मोठमोठे संत महात्मे जंगलात जाऊन राहिले असते, गावात कसे राहिले असते? नाही नाही, तुला असं कसं लवाळ बोललास? म्हणजे तुला संसार करायचा होता म्हणून तू असं गुरुवर लाद आलात. त्यानं सांगितलं, तुला जंगलात जायचं होतं म्हणून तू गुरुवर असं लाद आलात. मग दोघं जाऊ तुला गुरुला विचारू. दोघंही गेले महाराजांच्याकडे आणि महाराजांना विचारलं, महाराज आम्ही जंगलात तपश्चर्या करतो पण हा संसार करतो, हे काय प्रकार आहे? झालं, महाराज मी संसार लेकरं बाळ करून मग तुम्ही मला जंगलात जायला सांगितलं नाही. त्यानं सांगितलं, मग महाराजांनी सांगितलं, बाबा तू जंगलात गेल्यामुळे तुझं काय नुकसान झालं का? काय नाही, मला आनंद आहे म्हणले. मग ठीक आहे म्हणले. याला विचारलं, तो संसार करून परमेश्वरात काय बाद झालं का? काही नाही म्हणले. मग महाराजांना सांगितलं, मग तुम्ही आम्हाला असं काय सांगितले? अरे तुझी प्रवृत्ती जशी होती, तुझा स्वधर्म जसा होता, तुझं शरीर ज्या पद्धतीचं होतं त्याच्यात आधारानं परमेश्वराची प्राप्ती होते. आपलं शरीर जर योग्य नसेल आणि तुम्ही त्याला जुलमाच्या साधनात घालत असाल तर परमेश्वराची प्राप्ती होत नाही, तर विकृतीच राहते. संघर्ष करण्यातच आयुष्य निघून जाईल तुला. म्हणजे काय की जवाहरलाल नेहरू आणि विनोबा भावे गांधीजीच्या सहवासातलीच माणसं. विनोबा भावेने अखंड ब्रह्मचर्याचं पालन केलं. गांधीजी त्यांना विवाहाचा असा कुठल्याही प्रकारचा संदेश दिला नाही. कारण प्रकृती ज्याची जशी असेल, स्वधर्म त्या शरीराचा जसा असेल तसं वागतो. त्यांना संसार करायला जमलं असतं का? ते जमलं नसतं.
जवाहरलाल नेहरू राजकीय पुढारी, त्यांचा पिंड जसा होता तसं त्यांना मार्गदर्शन केलं. दोघेही गुरु महात्माजीलाच मानत होते. पण महात्माजींनी ज्याला जसा मार्ग आवडेल त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. म्हणून माणूस कसा विचार करतो किंवा ते महाराज असे सांगतात, ते महाराज तसे सांगतात. महाराज कसे सांगतात याला किंमत नाही. तुझं शरीर कसं आहे याचा तू विचार कर. त्या शरीरामध्ये जे क्षमता आहे त्या पद्धतीने वागलं पाहिजे. ही ओळख पूर्वीच्या काळामध्ये गुरु लोकांना होती की हा शिष्य कोणत्या पद्धतीचा आहे आणि याचं शरीरामध्ये उष्णता जास्त आहे का, हा तमगुणी आहे का रजोगुणी आहे का सत्वगुणी आहे, त्याच्यात का तिघांचं मिश्रण आहे, तिघांच्या मिश्रणात विशेष कोणता गुण त्याच्यात आहे याची परीक्षा करून त्यानुसार त्याला साधना दिल्या जात होती. आता तसं राहिलं नाही. आता काय राहिलं, त्यानं जे म्हणेल ते देते. म्हणून मला काय सांगायचं आहे की बाबा दारिद्र्यानं गांजलेला जर आपला शिष्य जर असेल तर त्याच्यासाठी संसार सुखाचा कसा होईल, त्याला संपत्ती कशा प्रकारे प्राप्ती होईल, त्याचं जीवन सुखाचं कसं याचं मार्गदर्शन गुरुनं करणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आपल्याकडे शास्त्रात्यामध्ये तसे मंत्र आहेत, वेदामध्ये सुद्धा आहेत की त्याची भौतिक जी संसाराची जी काही स्थिती असेल त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. आज त्याच्या घरी खायला जर अन्न नसेल तर वेद मंत्रात मार्गदर्शन आहे की तुम्ही या मंत्राचा जप करा, त्याच्यातून तुम्हाला सौख्य प्राप्त होईल. ही साधना सांगितल्या जात नाही. का सांगितल्या जात नाही तर त्याची अनुभूती त्याला आलेली नसते. याचा अर्थ असा नाही की 2 लाख रुपयाची लॉटरी मला लागावी असं कुठेही लिहिलेलं नाही आणि ही अपेक्षा आपल्याकडे नाही. मग काय अपेक्षा आहे की प्रभू रामचंद्राचा जप जर मूर्ती ठेवून समोर केला एक विशिष्ट पद्धतीनं तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये त्याचा अनुभव येऊ शकतो. त्याच्यात लबाडकी काही नाही. परंतु याचा अर्थ ते लॉटरीचं तिकीट लागेल असं नाही. संपत्तीचा अर्थ असा आहे की तुम्ही जे उद्योग करता त्या उद्योगाच्या मध्ये या मंत्र सामर्थ्याने एकाग्रता होते आणि तुमचा उद्योग चांगल्या पद्धतीने तुम्ही करता आणि त्याच्यात यश मिळते. लोकांना हे नको आहे आज मंत्र जपले की उद्या लाख रुपये मिळावं, त्याला एकच फक्त चोऱ्या करणं, हर्षद मेहता सारखं करणं, बाकी त्याला काही जगात कुठलं साधन नाही. म्हणून मला काय सांगायचं की परमार्थाकडे जात असताना गुरुच्या समोर जी बसलेली माणसं असतात त्याच्यातली कोणाला कशाची गरज आहे. अहो तहान लागलेली आहे भरपूर, त्याला दूध पाज कसं जमेल, दुधानं तहान जाणार नाही. त्याला पाण्याची आवश्यकता, अगोदर पाणी द्या नंतर त्याला दूध द्या. ज्याला दुधाची आवश्यकता असेल त्याला पाणी कशाला पाजता, त्याला दूध द्या. ज्याला भूक लागली असेल त्याला अन्न द्या. हे जसं सूत्र आहे त्याप्रमाणे परमार्थामध्ये तशीच वस्तू आहे. जो अत्यंत तीव्र वैराग्यामध्ये गेलेला आहे, ज्याच्या संसाराची अपेक्षा संपलेली आहे, त्याला तुम्ही समाधी अवस्थेकडे वळवायला हरकत नाही. परंतु आताच लग्न झालं आणि त्याला जर तुम्ही वैराग्याच्या गोष्टी करू लागल्यात की कसं संसार मिथ्या आहे आणि ते संसार मिथ्या आहे म्हणून लग्न केलं तर परवाच आता हे कसं जमेल, गोंधळ होईल ना डोक्यात सगळ्यात. त्याच्या नाही असं जमणार नाही. संसार मिथ्या म्हणून चालणार नाही. तर हा संसार योग्य पद्धतीनं केला पाहिजे, त्याच्यातल्या अडचणी लक्षात आणल्या पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्याचा भोग घेतला पाहिजे. म्हणून आपल्याकडे शंकराचार्याच्या पूर्वी प्रत्यक्ष संन्यास नाही. भीष्माचार्य संन्यासी झाले नाहीत. झाले का तुम्ही बघा महाभारतापासून ब्रह्मचारीच राहिले. ते संन्यास त्यांना दिला गेला नाही. कारण आपल्याकडे शास्त्रामध्ये की ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, त्याच्यानंतर संन्यास आश्रम. वानप्रस्थ आश्रमाशिवाय संन्यास घेता येत नाही. धर्मशास्त्रानुरूप गुण आहेत. म्हणून विठ्ठलपंताला शिक्षा झाली ना. विठ्ठलपंताला ब्राह्मणाने शिक्षा दिली, चुकीची दिली नाही त्यांनी की तुम्ही गृहस्थ आश्रमामधून एकदम संन्यास घेतलात कसा. तुम्ही जे काम हातात घेतलं ते काम पूर्ण केलं पाहिजे. जर केलं नाही तर तुमची योग्यता तुम्ही निघून जाल. पण मागच्या लोकांना काय वाटेल, कोणी उठायचं लग्न कारण सोडून द्यायच्या बायका, गोसाईत फिरायचं, झालं ना सुरू समाजामध्ये ते. आता ही अयोग्य गोष्ट आहे. म्हणून तत्कालीन ब्राह्मणाने विठ्ठलपंताला रुक्मिणीबाईला शिक्षा दिल्या. धर्मशास्त्रानुरूप त्यांची चूक होते असं त्याचा अर्थ नाही. हे जेवढं खरं आहे. मग विठ्ठलपंताने चूक केली का, हा म्हणजे त्यांच्या डोक्यात जे काही होतं ते केलं, परंतु परत त्याने दुरुस्त केलं. गुरुच्या आज्ञेनुसार परत त्याने संसार केला म्हणून निर्दोष सुटले. नाहीतर विठ्ठलपंत पुन्हा संन्यासातून गृहस्थात आले ही चूकच होती. पण गुरुच्या आज्ञेमुळे त्याला महत्व प्राप्त झालं. कारण पुढे जगाचा उद्धार करणारी आपत्ती त्यांच्या हृदयात जन्माला आली. हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. म्हणून आपण ज्यावेळी परमार्थाकडे जात असताना आपण जर चूक केली थोडी
तर जीवन बर्बाद होऊन जातं. म्हणून मला आज विषय घ्यायचा आहे फक्त एवढा की आपण जो संसार करू लागलेले आहोत, संसार करू लागलो म्हणजे त्याची व्यवस्था नीट करणं आवश्यक आहे. आणि आता सगळ्यांना सारखी अवस्था नाही की ज्यांचं वय झालेलं आहे त्यांना आता परमार्थच करायचा, बाकी संसारात लक्ष टाकायची काही गरज नाही. टाकत असताना मर्यादा ठेवाय, किती वेळ द्यायचा संसारासाठी. अहो किती वय झालं, समजा आज घरात खायला अन्न जर नाही तर तुम्ही आता असाच विचार करू शकत नाही घरोघर जाऊन भिक्षा मागून खायचं, आपल्याकडे मान्य नाहीये. जोपर्यंत तुम्ही विद्या घेता तोपर्यंत तुम्हाला मागण्याचा अधिकार. विद्यार्थी अवस्थेत असताना तुम्हाला भिक्षांदेही करता येते, पण तुम्ही संसार करीत असताना संसारात अन्न कमी पडवून भिक्षांदेही गुन्हा आहे. तुम्हाला काम करून खावं लागते. महाराष्ट्राचं असं दैव आहे की गाडगे महाराजांनी कितीतरी आदर्श आमच्या समोर ठेवला. गाडगे महाराज फुकट कधी खात नव्हते, रस्ते झाडायच्या नंतर खायचे. त्याच्यापूर्वी असं गाडगे महाराजांचं होतं, लाकडाची मुळे अरण्यातून आणायची, गावात टाकायची आणि नंतर भाकर खायची. घरात तर कुठंच जात नव्हते, ते झाडाखाली बसून खायचे. हा आदर्श आहे. तसं करावं असं त्याचा अर्थ नाही, पण आम्ही कमीत कमी मेहनतीचं खाल्लं पाहिजे एवढा त्याचा अर्थ उचलायचा. तर काही लोकांनी त्यांच्यासारखंच वागायला असतं, त्यांच्यासारखं जमते वय. अरे सूर्य एकदाच चमकतो, सूर्याची बरोबरी आपल्याला करता येत नाही. फक्त अंधारात प्रकाशाची गरज आहे एवढाच आदर्श उचलायचा असतो, बाकी नाही जमत. गाडगे महाराज सारखं किंवा साईबाबा सारखं गजानन आम्ही होऊ का? मरून जाल तसं करतात, नाही जमणार. ते सूर्यच होते, त्यांची बरोबरी नाही. आपण आपल्या संसारामध्ये राहत असताना त्यांचं जे काही गुण उचलता येतील तेवढे उचलावेत आणि त्यानुसार आपला मार्ग स्वच्छ करून घ्यावा, तरच जमते, नाही तर एरवी जमत नाही. म्हणून याच्यामध्ये पहिलं लक्षणच असं आहे, शक्यतोवर स्वकष्टाचंच खाल्लं पाहिजे. आता तुम्ही मंदिरानं फिरा, कुठल्याही मंदिरात जा, त्या ठिकाणी माणसं कोणत्या देवाचं नाव घेत असत दिसते तुम्हाला. प्रत्येक मंदिरात 10-20 लोक राहतात. हे इतके दुर्बल असतात, तुम्ही जवळ जाऊन बघा, अतिशय दुर्बल असतात, अतिशय रोगी असतात ही माणसं. तर बोलल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला. तिथं बसायचं, छान राहायचं, त्याला विश्वासात घ्यायचं, नंतर विचारायचं काय महाराज व्यवस्थित राहायला, खाण्यापिण्याची व्यवस्था, पैसा वगैरे काय, सगळं समाधान. मग ते त्या मंदिराच्या सगळ्या लोकांची दुनियाची निंदा करतात. ते बघा सगळ्या लोकांची निंदा. हे का घडते असं? अरे त्यांना संसार सुटलाच नाही, मग कशासाठी येत आहे? खायची व्यवस्था होते, चहा पाण्याची होते, याच्यासाठी थांबतात. परमार्थ घडत नाही, ही चूक आहे. फार मोठी भयानक परिस्थिती आहे, कारण मनानं दुर्बल झाली ही माणसं. मनानं दुर्बल होता कामा नाही. परमार्थ अशी वस्तू आहे, शरीरानं दुर्बल झालं तर चालेल, पण माणूस मनानं दुर्बल होता कामा नये. म्हणून परमार्थ ही वस्तू अशी चमत्कारिक आहे की संसाराकडे दुर्लक्ष केल्याने चालत नाही. संसार सोडतो म्हणल्यावर सुटतही नाही. त्याचं फळ पिकल्याच्या नंतर त्याला चिटकून राहील का? फळ जर पिकलं खाली पडणारच ना. आणि कच्च्या फळा फाळायचा प्रयत्न केला तर ते लवकर तुटणार नाही, आणि तुटलं तर ते पिकणार नाही. पहाडाला आल्यावर बरोबर पडणारच खाली. त्याप्रमाणे संसारातून जर तुमचं मन आसक्ती सोडली तुमची संसारातून तुमच्या मनानं, परमार्थ घडणारच. पण आसक्ती असताना मोठ्या जुलमानं जर आपण संसार करायचं नाही असं जर म्हणू लागलो तर ते जमणार नाही, ते दुःख निर्माण करेल. ते दुःख फार वाईट असतं. मग म्हणून आज जगामध्ये जी परिस्थिती असणारी माणसं संसाराने एवढे निर्बललेली आहेत, परमार्थ कळालो असं म्हणत राहतात, सगळ्या दुनियाला भांडण सुटतात. म्हणजे संसार सोडून संन्यासी झालेत. संन्यासी कोर्टात. अहो संन्यासी षडन्यास केला ना तुम्ही, मग दोघं षडन्यास केले, माझं पुन्हाच काय मंदिरात गेला, आपल्या कोर्टात का उभा राहिलात? आमच्या मंदिराची जागा घेतली. मग बायको करून जर संसार मानला असता तरी भान केलं चांगलं झालं असतं. तुमच्याकडून काय शिकावं, संसारी माणसानं काय शिकावं हा प्रश्न आहे. म्हणून संसार ही वस्तू ही सोडून देण्यासारखी वस्तू नाही, ही सुटली पाहिजे. सोडून देणं वेगळं आणि सुटणं वेगळं. सुटण्याची अवस्था आली पाहिजे. अहो आता समजा 110-15 वर्षाचं वय झालं, त्याला काय किती जगातली बाई सुंदर डोळ्यासमोर आली तर काय परिणाम होणार आहे त्याच्यावर? सुटला विषय. शरीरानं सुटला, मनानं असू द्या, शरीर त्याचा आता निकामी झाला. हे असं संसाराच्या मध्ये हे तरुण वयामध्ये सुद्धा मनुष्याला होऊ शकते. जर विषय काम वासना ही मनुष्याला परमार्थाकडे नेत असताना अर्थाला कर असं नक्की समजलं त्याला, तर त्याला वैराग्य जर निर्माण झालं तर मग तो त्या पद्धतीने जाऊ. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, ही बाई नावाची वस्तू अशी वाटली पाहिजे अस्वलासारखी.
अस्वलीन जशी आहे तशी दिसावी बाई. तिच्या पाठीवरची जे काय वेणी असेल किंवा जे केस आहे ते अगदी काळ्या नागिनी सारखे दिसावे. असं दिसलं तर तुम्ही त्याच्यातून मुक्त होऊ शकता, नाहीतर मुक्त होऊ शकत नाही. तुम्ही सोडून देण्याच्या मागे लागू नका, सांभाळायचा प्रयत्न करा, वाहून जाऊ नका. पण एकदम त्याग करून ही गोष्ट जमणार नाही. त्याला एका पद्धतीनं तुम्ही त्याला सांभाळत गेलं पाहिजे. म्हणजे परमार्थ नावाची वस्तू करीत असताना या गोष्टी आपल्याला नीट समजल्या पाहिजे. आमचे दादा होते, रामागोड दादा म्हणून आमच्या इथे. आम्ही ग्रहण असलं की सहस्त्रकुंडला जायचे. दादा आम्ही 10 आमच्या वयाची माणसं, एकदम जास्त वयाची माणसं घेऊन रात्रीला बसल्यानंतर नेहमी एक गोष्ट सांगायची, म्हणजे बाईचं सौंदर्य कसं असतं, बाई किती सुंदर असते, किती आवडतं, म्हणजे कसं, म्हणजे डोक्यात कसे विचार आले असते ज्यांना, म्हणजे बाई कशी दिसते ते सांगायचे. त्याच्यात त्याची म्हणजे त्या बाईची निंदा नाही त्याच्यामध्ये, की बाईला आपण जे सौंदर्यशाली मानतो ते कशामुळे मानतो, त्याची एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेपुरतच आहे. ते व्यवस्था बिघडली की बाई भयानक आहे. तसंच पुरुष बाईच्या बाबतीत आहे, एकच नाही त्याच्यामध्ये. आचार्य शंकराचार्य सुद्धा बाईच्या तो खूप लिहिलेला आहे, नाथ महाराजांनी खूप लिहिलं आहे. त्याचा अर्थ विपरीत केला तर तसा आहे. नाही, एक लाईन जर आपण बघू लागलो याचा अर्थ असा की जगामध्ये ज्या बायका आहेत त्या सगळ्यात आपल्या पत्नीला सोडून मातृवत मानलं पाहिजे. हे जर तुम्हाला पटवून घ्यायचं असेल तर स्त्री कशी आहे, बाईचं स्वरूप कसं आहे नीट समजून घेतलं पाहिजे, तर ती गोष्ट जमत्यानं माणूस मोहात पडतो. स्वामी शिवानंदाने असं म्हटलंय की बाईचं चित्र सुद्धा घरात असो, देवी देवतेचं सुद्धा चित्र असू नये असं त्यांनी लिहिलंय. घरामध्ये कुठल्याही देवीचं सुद्धा चित्र असता कामा नये. कारण एक वय असं असतं त्याला गधे पंचविशी असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवानंदाने लिहिले ते स्वामी. ब्रह्मचर्य हे जीवन वीरनास हात म्हणतो या पुस्तकात लिहिले त्यांनी गधे पंचविशी. आता आश्रमामध्ये ब्रह्मचार्यांच्या संन्यासाच्या आश्रमामध्ये नटीचे चित्र दिसतात, टीव्ही चालू आहे. आम्हाला प्रश्न पडतो हे ते ब्रह्मचारी राहतात कसे, ते शास्त्रापेक्षा वरच झालं कायचं. शास्त्रानं सांगितलं असं कसं घडते. तर या ठिकाणी बोलण्याचा विषय नाही, परंतु आपण जर बघू लागलो, आम्ही संसार करतो रात्रंदिवस, तरी आम्हाला हे ऐकी ना बाबा, काम हे आपल्या कंट्रोल मध्ये राहणं अवघड आहे का नाही. अवघड गोष्ट. आपण आपल्याला बघा की आपण सगळा अनुभव घेऊन सुद्धा आपल्या मनावर पाहिजे तसं कंट्रोल आजही आपण करू शकत नाही. मग हा मनुष्य आयुष्यात त्याचा अनुभव घेतलेला हा कंट्रोल कसा करू शकतो. म्हणून संन्यासी म्हणत असताना बाहेरून संन्यास उपयोग नाही, आपल्या आत आपल्याला संन्यास दिसला पाहिजे, आपल्याला अनुभव आला पाहिजे. त्यावेळी आपली जी द्वार आहेत, हे जे मंदिर आहे, आत असला जो ओम आहे हा प्रकट होतो आणि ओमचं दर्शन घडायला लागतं. म्हणून की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. आता माझं माझ्या पाशी आहे म्हणजे काय, हाच विषय आहे. रात्रंदिवस आपण त्याचं चिंतन काय केलं पाहिजे. आपण आपल्या शरीराला रोगी बनू देऊ नये. कारण हे आता दिसायला सोपी गोष्ट दिसते पण फार अवघड आहे. वैराग्याशिवाय गोष्ट जमत नाही. वैराग्याशिवाय आपल्या शरीराला आपण काबूत ठेवू शकत नाही. न खाण्यासारखी वस्तू खाल्लीच न पाहिजे. आपल्या प्रकृतीला जे मानवत नाही त्या वस्तूचा त्याग करणं म्हणजे वैराग्यच आहे की हो. बायकोला सोडून दिलं म्हणजे वैराग्य होतं का, नाही होत. बायकोला जरी तुम्ही सोडून दिलात तर शिशिनी गोळा होतील, तुम्हाला सोडू देत नाही, ते बरोबर मागे धरून राहतात. म्हणून ही गोष्ट अशी कठीण आहे. संसार सोडू नका. मग काय सोडा, काहीच सोडू नका. जे आहे ते जागच्या जागी ठेवा. व्यवस्था जागच्या जागी असणं आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणची त्या ठिकाणी त्रासदायक काय, संडासच्या ठिकाणी संडास करा, देवाच्या घरात देवाची पूजा करा. संडासच्या घरात देव नका, देवाच्या घरात संडास नका. तुम्हाला काय दुःख आहे त्याचं. संसाराच्या वेळी संसार, परमार्थाच्या वेळी परमार्थ. तुम्हाला त्रास द्यायची काही आवश्यकताच नाही की. पण आमचं काय होते की एकदमच ते तुकाराम महाराजासारखं बनायचं आमचे विचार. एकदम भंडाऱ्या माळातच जाऊ म्हणतात आहे. अरे भंडार लग्न कशाला केला, नाही जमणार तसं. हे सगळं सांभाळणं आवश्यक आहे. म्हणून वेडेपणा माणसाच्या डोक्यातला निघाल्याशिवाय शांतता प्राप्त होत नाही.
आणि संसारात आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत पैशाची अगदी गरज आहे. म्हणून जसा पैसा दुसऱ्याचा घेणं वाईट आहे, आम्ही काय बोलतो, जसा आपल्याला अधिकार नसताना पैसा गोळा करणं वाईट आहे, त्याचप्रमाणे पैसा देणंही वाईट आहे. तुम्ही तुमची कुवत नसताना, कारण ही सगळे कशी माणसं आहेत, हे मोहिनी विद्येतली माणसं आहेत. संमोहन विद्या जी नावाची वस्तू आहे ती सगळ्या फिरणाऱ्या लोकांना प्राप्त झालेली आहे. लोकांच्या बुद्धीला आव्हान करून 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 पैसा कसा काढावा हे शिकलेले लोक आहेत. म्हणून या ठिकाणी आपण भरपूर विचार केला पाहिजे. जसं घेणं पाप आहे तसं अयोग्य ठिकाणी देणं सुद्धा पापच शास्त्रानं सांगितलेलं आहे. भुकेला अन्नच दिलं पाहिजे, पण त्याचं पोट भरलेलं आहे, त्याला जुलमानं वाहणं तरी पाप, पोट खराब होती की नाही हो? हा, तापच नाही ताप विचारला, त्याला खायचं नसताना जुलमानं वाहणं पाप आहे. त्याप्रमाणे आपला जो पैसा आहे, आपले मुलं बाळ पत्नी शेजारी सगळ्या लोकांना आपल्या पैशाचा वापर सुखासाठी झाला पाहिजे. आपला त्याचा काही संबंध नसताना कुठेही जर पैसे देऊ लागलात, काम योग्य असलं तर देणं हरकत नाही, पण योग्य कामाला तरी मर्यादा आहे ना तुम्हाला. अहो गणपती बसते, आता गणपतीला पैसे वाईट आहे का काही? गल्लीत 10 गणपती बसतात, शेजारला 10 गणपती, तुम्ही किती पैसे देणार? तुम्हाला कुठतरी सांगावं लागणार की बाबा माझ्या गल्लीतल्याला मी दिला होता, प्रत्येक गल्लीला किती देऊ पैसे, हे तुम्हाला कुठतरी घ्यावं लागणार आहे. जर घेतलं नाही तर महिन्याची पगार जाईल तुमची, घरचे लोक उपाशी मरतील. हे जी तारतम्य नावाची जी वस्तू आहे, विवेक नावाची ज्ञानशमा जो वस्तू वापरली, ही अत्यंत महत्वाची वस्तू आहे. आणि ह्याच्यावर दररोजच्या जीवनामध्ये, दररोजच्या आपलं पंचमहायज्ञ सांगितलेले आहे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. केला पाहिजे म्हणजे अयोग्यपणा काहीच असू नये. ज्या कालात जे योग्य होतं त्या कालानुरूप आजच्या घडीला जे योग्य आहे ते आपण केलं पाहिजे. नाही आता बायकांनी काय केलं, चुलीमध्ये आपलं मंत्र होऊन टाकायचं. 1-2 कुटके टाकत होती ना पूर्वी चिपट करून, तर बायला म्हणजे गॅस मध्ये टाकतो, गॅस बंद होऊन जाईल. तारतम्य पण गॅस मध्ये कसं टाकतोच बायको, बंद केलं ते बरंच झालं की, बंद झालं चांगलं झालं, पण गॅस मध्ये गॅस बंद होऊन जाईल की ते चांगलं आहे, अगदी चांगलं आहे, ते करतात, भूतयज्ञ आहे, ते चांगली वस्तू आहे. पण असं काही करणं की म्हणजे काय की याच्यासाठी गुरुची आवश्यकता कशासाठी आहे, जेवढे परमार्थात गुरुची आवश्यकता नाही तेवढी संसारात फार मोठी आवश्यकता आहे. कारण परमार्थाच्या नावाखाली संसार सगळा नष्ट होऊन जातो, परमार्थ मिळतच नाही. परमार्था संसार सुटल्याशिवाय परमार्थ होणं अवघड आहे. आणि परमार्थ व्हावा म्हणून संसार सोडून द्यायचा नाही, संसाराला करायचं. आणि संसार झाला की परमार्थ झाला. हे प्रार्थना गुरुदेवसे हे स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्जे, गुरुदेव ये आशीष दे जो सोचने का फर्ज है. हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के. म्हणजे काय, गुरुदेवाने आम्हाला जो आदेश दिला त्याच आम्ही पालन करू, बाकीच आम्ही ऐकणार नाही. म्हणजे गुरुदेवाचं पालन करायचं म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं. त्यांच्या आज्ञेचं पालन म्हणजे आपल्या विवेकाचं पालन करायचं. आमचा जो फर्ज आहे, आमचा जो धर्म आहे, त्या धर्माचं पालन करायचं. म्हणून आता लहान लहान मुलांनी सुद्धा एकच केलं पाहिजे. आता छोटा मुलगा याने अभ्यास भरपूर केला पाहिजे, विशेष अभ्यास केला पाहिजे. आणि ही दृष्टी समाजामध्ये येण्यासाठी या दृष्टीने आपण प्रयत्न करा. म्हणून दर शनिवारी आपला जो अभ्यासाचा विषय आहे, या दृष्टीने आता आपण हळूहळू परमार्थाच्या दृष्टिकोनाकडे जात असताना संसाराला बघूनच तिकडे जावं लागतं. संसार जर आपण न बघता परमार्थ करू लागलो तर संसार परमार्थाचं रूप धारण करून घेतो आणि आपणाला फसवतो. जसं ते एखाद्या लग्नात वगैरे येतात ना, ते राहिलं सब इन्स्पेक्टर हो वगैरे वगैरे दंड साधा मग फसून जाते. ते खरंच आहे, जोरात बोलतात ते, असं होतं.